आपल्या सगळ्यांना ऑरेंज म्हणजे संत्रा तर नक्कीच माहिती असणार आहे. त्याचंच आज आपण फेस पॅक बनवणार आहे, तेही घरगुती पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. तर काही दिवसांपूर्वी आम्हीही संत्रा आणला होता. तर त्याचे साल मी फेकून न देता ते उन्हात वाळत घातले होते. जवळपास 8 ते 10 दिवस छान उन्हात वाळू घातले आणि कडकडीत झाल्याच्या नंतर आता मी मिक्सरमधनं ग्राइंड करून घेते. जेवढी बारीक पावडर बनवता येईल तेवढी बारीक पावडर बनवायची. जर ती झाली नाही, थोडीफार जरी जाडसर राहिली तर आपण गाळून घेऊ शकतो. माझी थोडीफार नॉर्मल जाडसर राहिली होती, त्यामुळे मी गाळून घेतली होती आणि जास्त क्वांटिटी झाली होती, त्यामुळे मी थोडं स्टोअरही करून ठेवलं होतं. तुम्ही एअरटाईट जारमध्ये एकदम इझिली 1 ते 2 महिन्यासाठी हे स्टोअर करू शकता. त्यामध्ये मी टाकलं होतं बेसन पीठ आणि रोज वॉटर, जेणे की आपली स्किन ही ब्राईट होते, त्याबरोबरच ऑइल कंट्रोलही करतं. म्हणजे जर तुमची ऑइली स्किन असेल त्यासाठी पिंपल्सवरही कंट्रोल करतं. खूप बेनिफिट्स आहेत. तुम्ही इंटरनेटवरती सर्च केल्यावरती इझिली भेटून जाईल. सगळ्यात पहिले तर फेस वॉश करून घ्यायचं. मी नेहमी सांगत असते, फेस वॉश केल्याच्या नंतर मी ॲप्लाय केलं सगळ्या फेसवरती आणि जवळपास एक 10 ते 15 मिनटं ठेवलं होतं आणि त्याचा रिझल्ट हा खरंच खूप छान आहे बरं का. आपली स्किन खूप ब्राईट होते आणि कोणतीही रेमेडी मी सांगत असताना एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याचा रिझल्ट हा तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. त्यानंतर मी फेस वॉश केला आणि जे कोणतं मॉइश्चरायझर तुम्ही यूज करत असाल ते नक्की यूज करा. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.